श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। गुरु एक रुसायची हक्काची जागा। महाराज म्हणती त्यावरी, नाना राग न माझ्या अंतरी, तुम्ही माझी मुले सारी। मी कोपू कोणावरी, मी स्थान तुम्हा रुसण्याते, श्री व्यंकुशहा जरी असते, तरी मशी स्थान होते तुम्हा सारिखे रुसावया। दासगणू विरचित अर्वाचीन भक्त आणि संत लीलामृत। साई चरित्रात अतिशय सुंदर असा हा प्रसंग आहे। एकदा पौषातील धनुर्मासात म्हणजे झुंझुर मासात नानासाहेब चांदोरकर, निमुणकर, बेरे, लक्ष्मण, मारुती अशी प्रिय भक्त मंडळी द्वारकामाईत साईंभोवती जमली होती। झुंझुर म्हणजे सूर्य उगवतो ती वेळ। धनुर्मासात सूर्योदय समयी खिचडीचा नैवेद्य असतो। साईंकडे आत्मज्ञानाचाच नैवेद्य असायचा। मौन असलेल्या साईंना चांदोरकरांनी विचारले की महाराज, भक्तांवर रागवले का हो? साईनाथ म्हणतात की नाना, तुम्ही सर्व माझी मुलं आहात आणि मुलांवर मी कसा रागवणार? इथं साईनाथ आपले गुरु व्यंकुशहांचं नाव घेत आहेत। साईनाथ म्हणतात, जसं मी तुमच्यासाठी रुसण्याचं स्थान आहे, तसेच व्यंकुशहा हे माझं रुसण्याचं ठिकाण आहे। पण ते तर आता समाधिस्थ झाले आहेत। ते असते तर मी देखील तुमच्यासारखा त्यांच्यावर रुसलो असतो। इथं मोठा गौप्यस्फोट आहे। साईनाथ व्यंकुशहांवर रुसतील, पण व्यंकुशहा कोणावर रुसतील? सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांचे भक्त गोपाल बाबांवर रुसतील, पण गोपाल बाबा कुणावर रुसतील? रामानंद कुणावर रुसतील? श्रीपाद श्रीवल्लभ कुणावर रुसतील? उत्तर आहे की कुणावरही नाही। कारण त्यांना रुसायलाच गुरु नाही, त्यांच्या आधी कुणीही नाही। तेच आद्य आहेत, तेच परमगुरु आहेत। म्हणून आम्ही पोटतिडकीने सांगतोय की गोपाल बाबांच्या आधीही कुणी नाही आणि नंतरही कुणी नाही। सर्व वाटा, रस्ते, मार्ग, संप्रदाय, पंथ, मतमतांतरे येथेच येऊन थांबणार आहेत। मग कशाला बहुमूल्य आयुष्य इकडे तिकडे भटकण्यात व्यर्थ दळवावे? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।